तर मित्रांनो, आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि गुराळाला मस्त कस्टमर आहे, पण आपल्या दुकानात काही एवढं म्हणावसारखं कस्टमर नाही. संतोष, वैभव असेच बसलेले आहेत आणि आमचा बजाज फायनान्सवाला रुची पण आतमध्ये कूलरची हवा घेत बसलेला आहे. मस्त कूलर फिलर चालू थंड बाई. आपलं रिपेअरिंगचं पण कस्टमर थोडी स्लॅग झालेलं आहे. आणि आपला हा पहिलाच ब्लॉग आहे बरं का. मी ब्लॉग काढायची खूप दिवसाची इच्छा होती आपली, पण काही कारण नसतं आपण काढत नव्हतो. फुल असा ऊन चालू आहे बघा, उन्हाचा कडक कसे रस्त्यानं पण एवढं माणसं ऊन आहे. आणि म्हणजे शाळेच्या समोर आपलं दुकान आहे मित्रांनो. फुल स्टॉक आहे, पण थोडा कस्टमर थंड असल्यामुळं शेठ पण घरी गेले आहेत. शेठ हॉस्पिटलमध्ये गेले आहेत तिकडे बाहेर, आणि आम्ही मस्त एन्जॉय करतो इथं. हे बघा मोबाईलमध्ये बघते, काय बघते माहीत नाही. तो संतोष आहे ना पुढं बघतो बघा. ते आज नवीन शर्ट घातला आहे, पॅन्ट नवीन पण नवीनच घातली आहे संतोषने. आणि वैभवचं काय, वैभव तर मोठे माणसं आहेत, ते त्यांचं काही विषयच नसतं. ते दररोजच नवीन नवीन कपडे घालतात. हे असे डायलॉग असतात संतोषचे. हे का आता याचं म्हणणं असं आहे की आज ब्लॉग बनवल्यानंतर व्हिडिओ करणं, ते पुन्हा त्याच्यामध्ये हसायचं वगैरे, इमोजी वगैरे, आणि बरंच असं त्याची इच्छा आहे आपलं फेमस झालं पाहिजे. पण तो त्याचा चेहरा बघूनच 2-4 लाईक येतात बरं का, जास्त काही येत नाही. पण त्याला सेम तो जॉईन लेवलसारखी कॉमेडी करतो. तो एक कॉमेडियन आहे. तो नाशिकचा आहे तसं बरं का, तिकडे खूप त्याने कॉमेडी केलेली आहे तपोवनामध्ये.